नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. ऑगस्ट महिन्यात वातावरण ढवळून निघालं ते बदलापूरमध्ये लहान मुलींसोबत झालेल्या दुष्कृत्यामुळे. काल याच घटनेतील आरोपीच्या झालेल्या एन्काउंटरमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघालाय. सुरुवातीला जेव्हा आरोपी अक्षय शिंदे याचा ट्रान्झिटमध्ये असताना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली, अगदी तेव्हापासून विरोधकांनी यात काळबेर असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर या प्रकरणातले एक एक कंगोरे पुढे येत गेले. अखेरीस अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावत गोळीबार केल्याने स्वसंरक्षणार्थ त्याचा एन्काउंटर करावा लागला असं पोलिसांकडून वृत्त समोर आलं. विरोधकांचे आरोप तरी सुद्धा थांबले नाहीत. बदलापूर प्रकरणातील इतर आरोपी असलेले संस्थेचे विश्वस्त संचालक जे अजूनही फरार आहेत, ज्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचा घणाघात आता विरोधकांनी सुरू केलाय. बदलापूर सारख्या संवेदनशील प्रकरणात मुख्य आरोपीचा मृत्यू होणं हा खरं तर एक मोठा सेटबॅक आहे. त्यातच या एन्काउंटर भोवती असलेलं संशयाचं वादळ सुद्धा जोरदार आहे. अशातच माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या प्रकरणामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीचा आरोप करत त्या संदर्भातली एक याचिका न्यायालयासमोर सादर केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखीन गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्या गोंधळात अनेक प्रश्न समोर येत आहेत. या प्रकरणातील आणखीन 2 आरोपी जे या शाळेचे विश्वस्त आहेत, तसे आपटे आणि कोतवाल, हे इतक्या दिवसानंतरही फरार कसे, ते सापडत कसे नाहीत? या एन्काउंटर आडून आरोपींना कुणाला वाचवायचा प्रयत्न होतोय का? या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? तात्काळ फाशीची मागणी करणारे एन्काउंटर नंतर एवढे का चौताळले? हैदराबादच्या एन्काउंटरचं कौतुक होतं, मग ठाण्याच्या प्रकरणात सहानुभूती का? या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा आपण आजच्या चर्चेत घेणार आहोत. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी आपल्यासोबत आहेत, भाजप महिला आघाडीच्या मृणाल पेंडसे आपल्यासोबत आहेत आणि माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या प्रकरणामध्ये याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे, ते सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील. सुरुवातीला आज दिवसभर सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप कसे रंगलेले आहेत ते आपण ऐकूया. पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते. याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का? शासन करताय का? अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे. आपल्याला माहित आहे, ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती. त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहित आहे. आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो. इनकाउंटर किसका होता है? इनकाउंटर आतंकवादियों को होता है, इनकाउंटर अंडरवर्ल्ड के गुनहगारों को होता है. ये कौन आदमी था? तो इससे एक बात का और जो संदेह था उसका वो सबूत जो संदेह और बढ़ता जा रहा है कि शायद पुलिस किसी ऊंचे पद पर बैठे व्यक्ति को बचाने की कोशिश कर रही है. एखादा आरोपी कितीही मोठा गुन्हेगार असो, 5-5 पोलीस बसलेले असतात, त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची? हिंमत होईल काय कोणाची? कोणालाच गोळी लागलेली नाही. हे जे सांगतायत ना ते सगळं खोटं आहे. चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं. त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे. विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये. आज पोलीस एक जखमी आहे API दर्जाचा, त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही. या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल, चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील. फासावर लटकवावं महाविकास आघाडीचे लोक सांगत होते, फासावर अटकवलं पाहिजे. न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो. आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे. पुलिस के मामले पे पुलिस पे संशय ले रहे
अरे कभी किसी ने जाके पूछा वो पुलिस की हालत क्या है, कौन सा परिस्थिति, कौन से कठिनाइयों में पुलिस लोग हैं, लेकिन उनके ऊपर आरोप करने का किसके लिए? जो क्रूर कर्मा है, जिसने छोटी बच्ची के ऊपर अत्याचार किया है, वही आरोपी को तुरंत फांसी देना चाहिए, फांस पे लटकाना चाहिए। ये आंदोलन यही लोग कर रहे थे और वही आरोपी की आज बाजू ले रहे हैं। तर विरोधकांचे काय आरोप आहेत आपण ऐकलेत, सत्ताधाऱ्यांचं त्यावर स्पष्टीकरण काय आहे तेही ऐकलेलं आहे। केतन तिरोडकर आपल्यासोबत आहेत, सुरुवातीला मी त्यांच्याकडे जाईन। त्यांनी सुद्धा अनेक आरोप केलेले आहेत। केतनजी, तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्यातले मुख्य आरोप काय आहेत आणि कशाच्या आधारे तुम्ही हे आरोप करताय? नम्रताजी, मी पोलिसांविरुद्ध आरोप नाही केलेले आहेत किंवा सरकारविरुद्ध। माझं म्हणणं असं आहे की अक्षय शिंदे हा एक फील्ड कलाकार होता, ज्याने ते अतिशय नराधामाचं काम केलं होतं आणि त्याला जी मौत मिळाली ही नियतीने ठरवलेली मौत होती। त्याबद्दल मला ऑन द कॉन्ट्ररी आय एम व्हेरी हॅपी की त्या मुलीच्या आई वडिलांना आज किती आनंद झाला असेल, त्या मुलीला सरकारवर विश्वास वाटला असेल। तथापि प्रश्न असा आहे की बदलापूरमधून 2 मुली त्याच दरम्यान गायब झाल्याचे FIR त्याच पोलीस स्टेशनला आहेत। 16 ऑगस्टला हा FIR झाला, 17 ऑगस्टला दुसरी एक मुलगी त्याच शाळेतली गायब झाली, त्याच्या आधी 13 ऑगस्टला एक मुलगी गायब झाली। या शाळेचे ट्रस्टीज काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर रॅकेट चालवत आहेत ह्युमन ट्रॅफिकिंगचं, आणि ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे। कारण अक्षय शिंदे बरेच दिवस सगळ्या ऑफिसर्सना जेलमध्ये आपल्या सहकार्यांना बोलत होता की मला मिरन बोरवणकर मॅडमना भेटायचं आहे। SIT मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाल्याचं त्याला न्यूज मिळाली होती, त्याला सांगितलं गेलं होतं। मिरन बोरवणकर मॅडमना तो जर भेटतो आणि जर सगळ्या गोष्टी खोलतो की आतापर्यंत किती मुलींना गायब केले गेले, कोण ट्रस्टी, जे फरार ट्रस्टी आहेत ते एकच आहेत, बाकीचे तिथेच मौजूद आहेत, त्यापैकी कोण इन्व्हॉल्व आहेत, 10 तास का उशीर झाला FIR करायला, त्या 10 तासामध्ये मी CP साहेबांना ईमेल केलं होतं की ते 10 तासात कोणाकोणाचे फोन आले सिनियर इन्स्पेक्टर ऑफ पोलीस बदलापूरला, त्याचे कॉल रेकॉर्ड काढा, तुम्हाला लगेच समजेल, फार मोठं रॅकेट मिळेल। त्या ईमेलवर काय प्रतिक्रिया झाली, सीपींची काय रिमार्क्स आहे ते करण्याकरता मी काल RTI केला सकाळी 11 वाजता। 12च्या आत मला ठाणा CP ऑफिसमधनं फोन येतो, तुमच्या RTI करताचा अर्थ काय होतो। मला आजपर्यंत 10 वर्षात 15 मिनिटात किंवा 1 तासात कधी RTIच्या निमित्ताने फोन नाही आला कोणत्या कार्यालयातून। तर मी त्यांना सांगितलं की CP साहेबांचा रिमार्क पाहिजे आहे, म्हणाले आम्ही लगेच देतो, ईमेल ऑफिसर वेगळा असतो, RTI ऑफिसर वेगळा असतो, लगेच तुम्हाला रिमार्क देतो। त्यावेळी मला सकाळीच समजलं होतं की आज संध्याकाळपर्यंत काहीतरी दुर्दैवी घटना घडणार आहे, ज्यामुळे पुरावे नष्ट होणार आहेत, आणि अक्षय शिंदेच्या रूपाने मानवी पुरावा पूर्णपणे नष्ट झालेला आहे। दुःख हे नाही की अक्षय शिंदे गेला, नराधम गेला, दुःख हे आहे की व्हाईट कॉलर बसलेले ट्रस्टींमधले लोक जे नराधमाला नराधम बनवण्याला जबाबदार आहेत ते वाचले। आणि त्याच्याकरता मी देवेंद्र फडणवीसांना पर्सनली जबाबदार धरत नाही, तथापि सरकारला नक्की जबाबदार धरतो की असं हा एन्काउंटर करणारे जे संजय शिंदे आहेत ते किती वर्ष सस्पेंड होते, ड्रग ट्रॅफिकिंगचे किती आरोप त्यांच्यावर आहेत, किती वेळा अटक होते, हा सगळा रेकॉर्ड काढण्याची गरज आहे। बर, आपल्यासोबत ज्योती वाघमारे जी, तुम्ही केतन तिरोडकर जे आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते, त्यांचे आरोप आता ऐकलेले आहेत की अक्षय शिंदे हा तर हिमनगाचा एक टोक होता, प्रत्यक्षात जे खरे मुख्य आरोपी आहेत, मूळ आरोपी आहेत, ज्यामुळे कदाचित ह्या प्रकरणामध्ये वेगळंच काहीतरी समोर येऊ शकतं, ते नामानिराळे आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असा त्यांचा आरोप आहे। विरोधकांचे पण असेच आरोप आहेत। खरं तर मला या बाबतीत एवढंच सांगायचं आहे की अक्षय शिंदे हा कोणी संत नव्हता किंवा समाजसेवक नव्हता। अक्षय शिंदे त्याच्या वयाच्या 24 वर्षामध्ये त्याची 3 लग्न झालेली होती, त्याच्या 3ही पत्नींच्या वरती त्यांनी अत्याचार केले, त्याच्या 2 पत्नींनी या संदर्भात पोलिसांच्या समोर जबाब सुद्धा दिलेला आहे। अक्षय शिंदेनी बदलापूरच्या प्रकरणामध्ये अतिशय लहान असणाऱ्या कोवळ्या चिमुरड्यांच्या वरती अन्याय केला आणि त्या अक्षय शिंदेची जर मजल इथपर्यंत जाते की तो पोलिसांचेच रिव्हॉल्वर घेऊन जर तो पोलिसांच्या वरती जर हमला करत असेल आणि त्यामध्ये जर निलेश मोरे नावाचे API जखमी होत असतील तर मग पोलिसांनी काय त्या अक्षय शिंदेची आरती उतरवायची का? पोलिसांना म्हणजे जे भारताचं संविधान आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार देतं,
मग जर स्वतःच्या जीवाची रक्षा करण्यासाठी जर पोलिसांनी त्या अक्षय शिंदेच्या वरती जर गोळ्या झाडल्या असतील आणि त्या नराधमाला जर त्या मुजोर नराधमाला जर पोलिसांच्या गोळ्यांनी यमसदनाला धाडलेलं असेल तर आम्ही फक्त पोलिसांच्या वरतीच प्रश्नचिन्ह का बरं निर्माण करणार आहोत? हेच विरोधक काही दिवसांच्या पूर्वी बदलापूर प्रकरणामध्ये रेल्वे ट्रॅकवरती उतरून यांनी 10-10 तास रेल्वे बंद केली होती आणि आम्हाला अक्षय शिंदेला ताब्यात द्या, भर चौकात आमच्या समोर फासावर चढवा, अशा पद्धतीची मागणी होत होती. त्यावेळेला ही कायद्याची चौकट, संविधानाची चौकट, या सगळ्या गोष्टी हे लोक कुठे विसरले होते? म्हणजे काही दिवसांच्या पूर्वी जे विरोधक आरोपीला फाशी द्या म्हणत होते त्या विरोधकांचं रूपांतर आता अक्षय शिंदे फॅन क्लब मध्ये झालेलं आहे आणि ते अक्षय शिंदे एका बाजूने समर्थन करत आहेत. त्यामुळे अक्षय शिंदे ही व्यक्ती नव्हती, ती विकृती होती. राहता राहिला विषय तर आपण जे काही बोलताय तर इथे आम्ही कुणालाही पाठीशी घातलेलं नाहीये. संस्था चालकांच्या वरती सुद्धा पोस्को लावावा अशा पद्धतीची शिफारस केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. कुणाचे कितीही मोठे लागेबांधे असले तरी सुद्धा कुणालाही आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. कारण लक्षात ठेवा, ही आहे शिंदेशाही, इथं कोणाच्याही गुन्ह्याला माफी नाही. आणि त्यामुळे आश्वासनं वारंवार मिळतात, प्रत्येक लेख आणि काही मला मुद्दा पूर्ण करू द्या, काही मला मुद्दा पूर्ण करू द्या. मात्र ऑगस्टमध्ये प्रकरण घडतं आणि ऑक्टोबर उजाडायला आला तरी ते संस्थाचालक बदलापुरामध्ये फटाके फुटले नाही. ती चौकशी चालू आहे ना ताई, पण आज महाराष्ट्रातली प्रत्येक लेक आणि बहीण ही आनंदी आहे. तिला वाटतं की इथून पुढे या महाराष्ट्रात कुठल्याही जिजाऊ सावित्रीच्या लेकीबाळीकडे कुणी जर डोळे वटारून जरी बघितलं त्याचा अक्षय शिंदे होईल असा जर मेसेज जात असतील आणि महिलांच्या अत्याचाराला जर पायबंद बसत असेल ना तर खरोखर आम्हाला अभिमान आहे पोलीस दलाच्या शौर्याचा. आणि मग पोलिसांचं समर्थन न करता आपण पोलिसांच्यावरती प्रश्न उपस्थित करतोय. हा चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार नाहीये का? मला सांगा, त्या अक्षय शिंदेची पहिल्या पत्नीने जबाब दिलेला आहे ताई. विचारूया आपण विरोधकांना, विचारूया. हेमलताताई आहेत आपल्यासोबत, काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. हेमलताताई, अक्षय शिंदेच्या त्वरित तातडीनं चौकात फाशी द्या अशी मागणी करणारे विरोधक आता अक्षय शिंदे फॅन क्लब जॉईन करतायत असं सत्ताधारी म्हणतात. नाही, केतन तिरोडकरांनी जे काही आरोप केलेत ते आरोप अतिशय गंभीर आहेत नम्रता. अक्षय शिंदेला काय व्हायला पाहिजे होतं, त्याला फाशी व्हायला पाहिजे होती. कायद्याच्या मार्गाने जे काही आहे ती कारवाई होऊन त्याला फाशी झाली असती तर आम्ही आनंदोत्सव साजरा केला असता. तो त्याच्या मौतीने मेला, त्याच्याबद्दल कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही. परंतु उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती तुम्ही विचार करणार आहे की नाही? हा देश बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संहितेप्रमाणे चालतो की कोणाच्या मर्जीप्रमाणे चालतो याचाच विचार करण्याची गरज आलेली आहे. एखाद्याला आरोपीला फाशी झाली पाहिजे याचा अर्थ त्याला मारून टाकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने म्हणजे 10 तास एखाद्या मुलीवर ज्याच्यावर अत्याचार झालाय तिची गर्भवती आई जर त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गेली असेल तर 10 तास FIR नोंदवून घेतला जात नाही. आणि त्यानंतर या सगळ्या घटनेसाठी कारणीभूत असलेले जे काही कोणी संस्था चालक आहेत ते अजून पोलिसांना सापडत नाहीत. त्यातले सीसीटीव्ही फुटेज गायब होतात. ते सीसीटीव्ही फुटेज कुठे गेले त्याचा कुठे तपास लागत नाहीये. आणि अशा पद्धतीने ज्या आरोपीला बुरखा घातलेला आहे, ज्याच्या हातामध्ये बेड्या आहेत, ज्याला बंदूक चालवण्याचा सराव नाही, माहिती नाही, त्याच्या हातामध्ये बंदूक येते आणि त्याला मारलं जातं. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्कीच कुठल्या तरी पद्धतीचं मोठं कट कारस्थान आहे. आणि सर्वात महत्वाचं नम्रता, या सरकारवरती आमचा विश्वास नाही. ज्या वेळेला पूजाची केस झाली होती आणि आपण बघितलं की तिचे इंटिमेट मेसेजेस एका मंत्र्याला केलेले ते अक्षरशः संपूर्ण गावोगावी एक भाजपच्या प्रवक्त्या ते मेसेज वाचून दाखवत होते. त्याचा तिच्या फॅमिलीला, तिच्या बहिणींना प्रचंड त्रास झाला, तिच्या कुटुंबाला त्रास झाला. त्यावेळी एका महिलेचा विचार केला गेला नाही. आणि ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला तो व्यक्ती आज यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मोठ्या दिमाखाने मिरवत आहे. त्यामुळे या सरकारवरती माझा विश्वास नाही. त्याच पद्धतीने ही जी संस्था आहे, ही संस्थेचे चालक कोण आहेत, ते कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत. आणि सर्वात महत्वाचं, तिरोडकरांनी जो आरोप केला तो आरोप ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटे आले.
किंवा याच्यामध्ये काही मुलींचं ट्रॅफिकिंग चालतं का, काही पोक्सोच्या अंतर्गत काही घटना घडतात का, काही त्याचं चित्रीकरण केलं जातं का, ह्या सगळ्या गोष्टींचा तपास कसा लागणार. आणि जो ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकणार होता, ज्याच्याकडून ही सगळी माहिती मिळणार होती, तोच आज व्यक्ती याला अडकटी होते म्हणून उडवून टाकला असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तो मेला काय, तो जगला काय, तो विषय नव्हता, परंतु ज्या पद्धतीने ही सगळी घटना स्क्रिप्टेड वाटते आणि जी घटना घडली त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे आणि याच्या मागच्या सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची. ठीक आहे. मृणाल पेंडसे आपल्या सोबत आहेत भाजपच्या. मृणालताई, एक बोट यामध्ये देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा आहे. जरी केतन तिरोडकर म्हटले की देवेंद्र फडणवीसांना ते पर्सनली याच्यासाठी जबाबदार धरत नाहीत, मात्र सरकारी व्यवस्था मात्र तरी सुद्धा काल पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा आरोप केलेला होता की पोलीस कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालतायत आणि कोणतरी म्होरक्या आहे. आता पोलिसांचा म्होरक्या म्हटल्यानंतर थेट बोट हे गृहमंत्र्यांकडे दाखवलं जात आहे. आणि जसं केतन तिरोडकर म्हणाले की त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला, सकाळी हा पत्रव्यवहार सुरू होतो, त्यांची विचारपूस सुरू होते, त्यांच्या शंकांचं उत्तर मिळण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करायला भाग पाडलं जातं आणि संध्याकाळी अशी घटना घडते. नमस्कार. सगळ्यात प्रथम तर मी हे सांगू इच्छिते की देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय सक्षम असे गृहमंत्री आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा आपण 5 वर्ष ते मुख्यमंत्री असताना देखील महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि अक्षय शिंदेचं जर आपण प्रकरण बघितलं तर जसं वाघमारेताईंनी सांगितलं की तो कोणी संतन होता, त्याचा जर आपण रेकॉर्ड बघितला तर तो अतिशय एक नराधम आणि आरोपी होता. आणि कालचं प्रकरण जर आपण बघितलं तर त्यांनी येताना गाडीमध्ये पोलिसांवरती हल्ला केला होता. मग अशा वेळी पोलिसांनी हाताची घडी घालून बसायला हवं होतं का? म्हणजे जे काल जे झालं, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावरती गोळीबार केला. आणि हेच विरोधक जे या प्रकरणानंतर टाहो फोडत होते, आज ते अक्षय शिंदेचं समर्थन करतायत का? किंवा देवानी जो न्याय दिला तो यांना मान्य नाहीये का? आज जर आपण बदलापूरमधलं बघितलं तर बदलापूरमध्ये इतकं खुशीचं वातावरण आहे, तिथे लोक फटाके वाजवतायत, पेढे वाटतायत. म्हणजे सामान्य नागरिकांना या एन्काउंटरमुळे दिलासा मिळालेला आहे. आणि जेव्हा हैदराबादमध्ये अशी घटना घडते, पोलीस जेव्हा एन्काउंटर करतात तेव्हा आपण त्यांचा उदो करतो. मग महाराष्ट्र पोलिसांनी जर हे धैर्य दाखवलं असेल तर त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांचा उदो केला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी काल जी कार्यवाही केली तर आमचा सगळ्यांचा पोलिसांना पाठिंबा तर आहेच, पण त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि माननीय देवेंद्रजींनी कालच सांगितलं की काल जे झालंय त्याची चौकशी तर होईलच आणि देवेंद्रजी अतिशय सक्षम गृहमंत्री आहेतच, त्याच्यामुळे कालचं जे प्रकरण झालं त्याची चौकशी देखील नक्कीच होईल. बरं, जयेश वाणीजी, सत्ताधारी प्रश्न विचारताय, जर हैदराबादमध्ये असा एन्काउंटरचा प्रकार घडतो, तिथे पोलिसांचा उदो होतो, मग महाराष्ट्रामध्ये एवढी संवेदनशील भूमिका एखाद्या आरोपीच्या बाबतीत का विरोधक घेत आहेत? फॅन क्लब हा शब्द वापरलाय त्यांनी. हैदराबादमध्ये काय घडलं हे मी सांगत नाही, त्यांनी गुगल करून बघून घ्यावं की त्याच्यावरती न्यायालयाने काय ताशेरे ओढले. अर्धवट माहिती घेऊन इथे येऊन बसणार आणि मग जर महाराष्ट्राला सांगणार असतील तर ते काही योग्य नाही. त्यांनी माहिती पूर्ण घ्यावी. हैदराबाद एन्काउंटरचे नेमकं आत्ताचं न्यायालयीन स्टेटस काय आहे, न्यायालयाने काय स्ट्रिक्चर्स पास केले. मी आज माझ्या बोलण्याची सुरुवात ना 2 उदाहरणांनी करणार आहे. एक आहे मध्ययुगातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ज्योती वाघमारे मॅडमनी ज्या सावित्री आणि जिजाऊच्या लेकींविषयी सांगितलं ना, त्या जिजाऊंचा लेख होता छत्रपती शिवाजी महाराज. लांजाच्या पाटलांनी ज्यावेळेस बदअमल केला, बलात्कार केला, बदअमल आणि बलात्कार दोन्ही शब्द नीट लक्षात घ्या, बदअमल आणि बलात्कार केला, त्यावेळेस त्या लांजाच्या पाटलाला सैन्य पाठवून घेऊन आले, त्याला त्याची बाजू मांडायची संधी दिली आणि मग त्याचा चौरंग केला. पुढची माहिती निनाद बेडेकर, वासी बेंद्रे, यदुनाथ सरकार, कुठल्याही इतिहास संशोधकांची पुस्तकं वाचा, माझी वाचू नका, मी काही इतिहास संशोधक नाही. त्यांची पुस्तकं वाचा, तुम्हाला हे कळेल महाराजांनी त्याचा पुढे काय केलं, त्याला कशा पद्धतीची वागणूक दिली. मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी लांजाच्या पाटलाला सुद्धा त्याचं म्हणणं मांडायची संधी दिली. जे सैन्य त्याला पकडून आणायला पाठवलं होतं ना, त्यांना त्याची गर्दन मारायचे आदेश दिले नव्हते, त्याला सुद्धा त्याचं म्हणणं मांडू दिलं होतं. क्रमांक 1. क्रमांक 2चा मुद्दा, सातत्याने हे सांगितलं जातं की पोलिसांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे, पोलिसांचा उदो करायला पाहिजे. काहीच अडचण नाही, अगदी बरोबर आहे. चांगलं काम करणाऱ्या पोलिसांचा सन्मान झालाच पाहिजे. पण मी त्या भारतामध्ये राहतो जिथे स्वतःचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी सीता मातेला सुद्धा अग्नीची परीक्षा द्यायला लावली होती. मग जर न्यायालयीन चौकशीच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून पोलिसांनी बाहेर यावं असं म्हटलं तर मी किंवा प्रभू श्री रामचंद्र चूक ठरतात का? जर कुणाला आपण अग्निपरीक्षा द्यायला सांगतो आहे तर ते चूक आहे का? व्यवस्थांनी अग्निपरीक्षा द्यायची नाही का? व्यवस्था कोण आहेत? या व्यवस्था आमच्यासाठी आहे. कॉन्स्टिट्यूशनचा हवाला दिला गेला. ज्योती वाघमारे मॅडम
कुठून मला माहित नाही बघा, हे माझ्याकडे पुस्तक आहे भारताचं संविधान. मी आत्ता त्या बोलत असताना वाचत होतो. मी म्हटलं अरे बापरे, हे कधी घडलं? त्या असं म्हणाल्या की संरक्षणाचा, आत्मसंरक्षणाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेने दिला. हे कुठे आहे बघा, हे मूलभूत अधिकार प्रकरण 3 आर्टिकल 12 म्हणजे अनुच्छेद, परिच्छेद नव्हे, अनुच्छेद 12 ते 35 याच्यामध्ये कुठे लिहिलेलं आहे? उलट राज्यघटना असं सांगते आम्हाला दिलेला आहे. कुठल्याही ज्योतिताई मी आपल्याला वेळ देते, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. आपण त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊया. मी तुमच्याकडेच येणार आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणासाठी. जयेशवाणी आपला मुद्दा पूर्ण करा. जयेशवाणी आपला मुद्दा पूर्ण करा. आता हे जे राज्यघटनेचं पुस्तक आहे ना माझ्या हातातलं, ह्याच्यातलं आर्टिकल 20 जे आहे ना, आर्टिकल 20 जे आहे ना, आर्टिकल 20 राज्यघटनेचं बाबासाहेबांनी लिहिलेल्या, ते सांगतं अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. 1. जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. नाही म्हटलं राज्यघटनेने, मी लिहिलेली नाहीये राज्यघटना. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती व्यक्ती पात्र ठरणार नाही. हे मराठीत आहे. आम्ही म्हणतोय की ही राज्यघटना पाळा, या राज्यघटनेचं पावित्र्य राखा. अँड आय अगेन्स्ट द आय, वन डे द होल वर्ल्ड बिकम अ ब्लाइंड, असं करू नका. एक महत्वाचा मुद्दा फक्त सांगायचा राहून गेला, तेवढा मी सांगतो. राज्यघटना ही नियमनासाठी असते, रेग्युलेट करण्यासाठी असते, ती नियमासाठी नाहीये, रूल साठी नाहीये. आपण ज्यावेळेस राज्यघटनेची, महाराजांची, सावित्रीबाईंची, जिजाऊंची उदाहरणं देतो, मला असं वाटतं की ती उदाहरणं देताना आपण का देतोय त्यामागचा किमान अर्थ तर समजून घ्या. ठीक आहे. अक्षय शिंदे जो मारला गेला ना मॅडम, त्याच्याविषयी कुणालाच तिळमात्र सदिच्छा नाहीयेत. बरं झालं गेला, पण त्याला मारून वाचवलं कुणाला गेलं हा प्रश्न आहे. विचारूया आपण, तुमचा प्रश्न विचारूया. ज्योती वाघमारेंना विचारूया. ज्योतिताई, आपटे कोतवालांना वाचवण्यासाठी शिंदेचा विचारूया. ज्योतिताई, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा एन्काउंटर झाला, त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. अक्षय शिंदे बद्दल सहानुभूती आम्ही व्यक्त करत नाही, हे विरोधकांनी स्पष्ट केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर ह्या प्रकरणाला जो सेटबॅक बसलेला आहे, या प्रकरणातले इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींना लपवायचा प्रयत्न होतोय का, असा जो प्रश्न उपस्थित होतोय त्याचं काय? अक्षय शिंदे बद्दल सहानुभूती कुणीही व्यक्त करत नाही असं विरोधक म्हणतात. मला माझा मुद्दा पूर्णपणाने या ठिकाणी बोलू द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते. सगळ्यात आधी तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की अक्षय शिंदे ही कुठलीही व्यक्ती नव्हती, तर ती एक विकृती होती. आणि त्याचबरोबर ज्या चौकशीच्या गोष्टी आपण सगळेजण करत आहोत, तर कालच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. SIT लावलेली आहे आणि चौकशीतून सत्य बाहेर येईल ना, तेवढा पेशन्स जयेशवाणींना किंवा इतर विरोधकांना नाहीये का? आम्ही जे म्हणतो तेच खरं, किंवा आम्ही जो आरोप करतो त्याच पद्धतीनं सगळं घडलं पाहिजे, अशा पद्धतीचं कुठलं फेक नॅरेटिव्ह यांना उभं करायचं? सीतेच्या अग्निपरीक्षेची हे लोक गोष्ट करतायत. मला या ठिकाणी विचारायचं आहे की त्या भगवान प्रभू श्रीरामाने सुद्धा सीतेचा अपमान केला म्हणूनच रावणाचा वध केला ना, म्हणून काय रामाने रावणाचा वध केला हे सुद्धा हे लोक चुकीचं ठरवणार आहेत का? अहो, मला या ठिकाणी विचारायचंय ह्या सगळ्यांना की जे संजय राऊतांनी सुद्धा सकाळी प्रश्न विचारला की संडास साफ करणारा मुलगा हा बंदूक कशी चालवू शकतो? अहो, संडास साफ करणारा मुलगा जर 2 कोवळ्या मुलींच्या वरती लैंगिक अत्याचार करू शकतो, तर तो पोलिसांच्या वरती बंदूक नाही का चालवू शकणार? त्यामुळं मला या ठिकाणी सांगायचंय ताई, थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्या. अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीचं स्टेटमेंट बघा पोलिसांच्या पुढचं. ती सांगते की लग्नानंतर 5 दिवसात मी त्याला सोडून गेले, कारण हा माझ्यावरती अनैसर्गिक ज्योतिताई स्टेटमेंट्स वगैरे सगळे समोर आलेले आहेत. मात्र इथे मुद्दा हा उपस्थित राहतो की अक्षय शिंदे, ज्याला सपोजेडली बंदूक चालवता येत नाही असं वगैरे म्हटलं जात असताना, त्याच्या हातून ज्या झटापटीमध्ये, पोलिसांनी सांगितलेल्या झटापटीमध्ये बंदूक चालते, ती पोलीस कर्मचाऱ्याच्या कमरेखाली गोळी लागते. मात्र ज्या पोलिसांना हातात बंदूक देऊन त्यांना ट्रेनिंग सुरू करताना पहिला धडा जो दिला जातो की समोरच्या आरोपीला युद्धाची परिस्थिती असल्याखेरीज जर त्याला थोपवण्यासाठी, सबड्यू करण्यासाठी तुम्हाला जर फायरिंग करायचं असेल तर ते कमरेच्या खाली असायला पाहिजे, त्या पोलिसांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी मात्र त्या आरोपीच्या डोक्यामध्ये घुसते किंवा त्याला फेटल शॉट
ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो अशा ठिकाणी ती गोळी बसते, इथे हा प्रश्न उपस्थित केला जातो. हेमलता पाटलांना काही मुद्दा मांडायचा. हेमलता ताई. नाही, आता हे सावित्रीच्या लेकींचा वगैरे उल्लेख झाला आणि जे बलात्कार करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे, एन्काउंटर झालं पाहिजे, हैदराबाद सारख्या घटना घडल्या पाहिजेत. गेल्या 200 दिवसामध्ये नागपूरमध्ये 220 बलात्कार झाले. कोपर्डीचे आरोपी अजूनही आहेत. मग या सगळ्यांना गोळ्या घालून मारायचे का? तुमचं तसं म्हणणं आहे का? म्हणजे तुम्ही फक्त एका माणसाला जो अपराधी आहे, कबूल आहे, पण ते फक्त तुम्ही जसं म्हटला तसं हिमनगाचं टोक आहे आणि त्याच्या सगळ्या मागच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याला तुम्ही मारलेलं आहे हे का कबूल करत नाहीये? आणि अशा पद्धतीने स्क्रिप्टेड तुम्ही नाटक केल्यानंतर आधी म्हणता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, नंतर म्हणता त्यांनी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये किती विसंगती आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की तुम्हाला कोणाला तरी आणखीन त्याच्यापेक्षा क्रूर माणसांना, व्हाईट कॉलर मध्ये अपराध करणाऱ्या माणसांना वाचवायचंय हे यातून स्पष्ट होतं. आणि याच्याबद्दल तुम्ही न बोलता मग सावित्रीच्या लेकी व महिलांवरचे अत्याचार, मारा सगळ्यांना गोळा झाले. नागपूरमध्ये गृहमंत्री सक्षम आहेत ना? का नागपूरमध्ये 200च्या वरती बलात्कार झाले? काढा सगळी नागपूरची हिस्ट्री गेल्या 4 महिन्यातली. काय घडलंय तुम्ही बघा. विनयभंगाच्या किती केसेस आहेत, किती लहान मुलावर अत्याचार झाल्याच्या केसेस आहेत. मग याच्यावरती तुम्ही काय करणार? आणि या सगळ्यांना गोळ्या मारणार असाल तर तसंही आम्हाला आता ठिकाणी स्पष्ट सांगा की प्रत्येकाला गोळ्या मारून मारलं पाहिजे, असं आम्ही कायदा करणार हे आम्हाला स्पष्ट सांगा. बरं, या घडीची एक अपडेट अशी आहे की पोस्टमॉर्टम प्रक्रियेसाठी अक्षय शिंदेचं जे मृतदेह होता तो रुग्णालयात नेण्यात आलेला होता आणि बहुतेक ती पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याचा मृतदेह आता परत दुसरीकडे नेण्यात येतोय. अपडेट आम्ही देत राहूच यामध्ये. केतन तिरोडकरांना मला विचारायचं, मगाचं तुमचं एक वाक्य होतं की तुम्ही म्हणालात देवेंद्र फडणवीसांना मी पर्सनली यासाठी जबाबदार धरत नाही, मात्र सरकार यामध्ये जबाबदार आहे. आणि दुसरा जो वारंवार आरोप होतोय की हे सगळं स्क्रिप्टेड आहे, तुम्ही कसं बघता त्याकडे? देवेंद्रजी हे गृहस्थ पापभिरू आहेत. ह्याच्या आधीचे गृहमंत्री पापभिरू होते. मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाहीये. तथापि गृह खात्यावर कंट्रोल ठेवणं हे जेवढ्या एफिशियंटली ऑनरेबल पवार साहेबांनी केलं होतं तेवढं आजपर्यंत कुठच्याही गृहमंत्र्याला जमलेलं नाहीये. कारण पूर्वी मुख्यमंत्र्यांकडेच गृह मंत्रालयाचा चार्ज असायचा. आता परिस्थिती अशी आहे की ज्या FIR मध्ये अक्षय शिंदेची कस्टडी घेतली गेली आणि तळोजामधनं त्याला काल बाहेर काढला गेला, तो FIR महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईट वरनं गायब आहे. 409/2024 नावाचा FIR आहे नंबरचा. तो नेमका त्यावेळी 406, 407, 408, 410, पण त्या पर्टिक्युलर 409चा तिकडे दिसत नाही का? दुसरी गोष्ट अशी की एका मुलाला पोलीस व्हॅनमध्ये हातकडी घालून बसवले असताना त्याच्याकडे एवढी कपॅसिटी येते, एवढे आपले पोलीस इनएफिशियंट झाले आहेत की तो एखाद्याची गन काढू शकतो होल्स्टरमधून आणि बाकीचे हवालदार त्यावेळी बघत असतात. हे शक्य नाही आहे. मी स्वतः एन्काउंटरमुळे वाचलेलो आहे. माझा जीव वाचवण्याकरता शहीद अशोक कामटे साहेबांनी एन्काउंटर केला होता मीरा रोडला. 3 लोकांना जखमी केले होते आणि माझ्यावर एक गोळी आरपार गेली होती गँगस्टरशी. त्यामुळे मी एन्काउंटरच्या विरुद्ध नाही, पण ज्या पद्धतीने जेलबंद ज्या गुन्ह्याकरता बाहेर काढतात त्या गुन्ह्याचा FIR तरी तुमच्या वेबसाईटवर दाखवायला तुम्हाला का भीती वाटते? मग देवेंद्र फडणवीस पापभिरू आहेत, मग त्यांनाही भीती वाटते पोलिसांची, अशी सध्या परिस्थिती झालेली आहे. कारण मध्ये मी ड्रग ट्रॅफिकिंगची लोकेशन दिली आणि चॅलेंज दिलंय, एका आठवड्यामध्ये मी तुम्हाला 10,000 करोडचा साठा देतो, नाहीतर मला अटक करा, तर मला अटक केली गेली. केतनजी म्हणजे तुम्ही असं सुचवताय की गृहमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी या प्रकरणामध्ये धागे दोऱ्या ओढणारे वेगळेच कुणीतरी आहेत असं म्हणताय तुम्ही? अपयश आहे मग हे फडणवीसांचं? अगदी बरोबर. पॅरलल समांतर सत्ता चालू आहे, समांतर सत्ता चालू आहे, समांतर गृह मंत्रालय चालू आहे. गृहमंत्री सज्जन आहेत आणि कदाचित त्यामुळे तो त्यांचं दुर्दैव आहे की समांतर सत्ताधारी पण समांतर सत्ता म्हणजे तुम्ही कोणाकडे बोट दाखवताय? कोणाकडे बोट दाखवताय तुम्ही? मुख्यमंत्री शिंदेकडे बोट दाखवताय, अजित पवारांकडे दाखवताय, इतर कोणी मंत्री आहेत? कोण आहे? नाही नाही नाही, समांतर सत्ता हे ऑफिशियली सत्तेवर असते. लोक जेव्हा सत्ता चालवत नाहीत आणि हिडन फोर्सेस सत्ता चालवतात त्याला म्हणतात डार्क वेब. हे डार्क वेब जे आहे, जसं इंटरनेटवर सत्ता चालवत आहे तसंच हे महाराष्ट्राच्या सरकारी यंत्रणेच्या सत्ता राजकीय पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य आहे? राजकीय पाठिंबा असल्याशिवाय केतनजी हे शक्य कसं आहे? नाही शक्य आहे.
राजकीय पाठिंबा नाही शक्य आहे, ऍब्सोल्युटली शक्य नाही. मग तो राजकीय पाठिंबा कोणत्या संस्थेच्या, कोणत्या संघटनेच्या थिंक टँक कडून येतोय, ज्याचे ट्रस्टी त्या शाळेचे ट्रस्टी आहेत? तुम्हाला काय वाटतं कुठून येतोय आहे ज्यांची नागपूरला चिंतन बैठका चालतात? मला असं, मी त्या CP साहेबांच्या ईमेलमध्ये मी माननीय पोलीस आयुक्तांना लिहिलं होतं की राष्ट्रसंघाचे जरी सरसंघचालक सज्जन असले मोहनजी भागवत साहेब, तरी त्यांच्याकडून काही गोष्टी केल्या जात आहेत ह्यांना प्रोटेक्ट करण्याकरता, आणि म्हणून तुम्ही सिनियर PIचे कॉल रेकॉर्ड चेक करा. त्या बाईला किंवा त्या माणसाला तुम्ही फक्त ट्रान्सफर करता आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर करता. म्हणजे तुम्ही संघाकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बोट दाखवताय. त्या लहान मुलीला पॉस्को ऍक्टचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तुम्ही बोट दाखवताय. बोट दाखवतोय म्हणण्यापेक्षा येस, मी त्यांना डायरेक्टली इम्प्लिकेट करतो आहे. मोहनजी सोडून त्यांच्या हाताखालच्या काही कॅडर्सना मी डायरेक्टली इम्प्लिकेट करतो आहे. ड्रग ट्रॅफिकिंग असून दे, पॉस्कोवर अत्याचार असून दे, ह्युमन ट्रॅफिकिंग असून दे, तुमचेच लोक इन्व्हॉल्व आहेत. मुद्दा लक्षात आला, खूप गंभीर आरोप आहे हा. मला नितीन गडकरी कंट्रोल करू ठीक आहे, मुद्दा तुमचा लक्षात आलेला आहे. मला याचं मृणाल पेंडसेंकडनं उत्तर घ्यायचंय. मृणालताई, मुद्दा असा आहे की पॅरलल गृहमंत्रालय राज्यामध्ये चालवलं जातंय असा आरोप केतन तिरोडकरांनी केलाय. एका अर्थी हे फडणवीसांकडे आणि त्यांच्या फेलियरकडे दाखवलेलं बोट आहे. त्यांना नियंत्रित होत नाहीये गृह खातं, पोलीस खातं. एकतर मला तिरोडकरजींना हे विचारायचं आहे की ते कुठल्या आधारावरती हे सगळे आरोप करत आहेत. आणि जसं मी म्हटलं की महाराष्ट्राने देवेंद्रजी फडणवीस यांचं अतिशय सक्षमपणे काम हे बघितलेलं आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी किती चांगले निर्णय घेतले, किंवा जे गुन्हेगार होते त्यांना कसं आळा घालण्याचं काम देवेंद्रजींनी केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि जसं ते म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळं चालवतो, तर मला यांच्या या आरोपावरती खरं तर हास्यास्पद आरोप आहे यांचा. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ज्याला 100 वर्ष या भारतात पूर्ण झाली आहेत, ते किती वेगवेगळ्या प्रकारे काम करतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठल्याही राजकीय गोष्टींमध्ये कधीच हस्तक्षेप करत नाही. त्यांचं काम असतं समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडवून आणण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली अनेक वर्ष करतोय. त्याच्यामुळे केतन तिरोडकरजी हे कुठल्या आधारावरती आरोप करतायत मला खरंच माहिती नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मला इथे जे बसले त्या सगळ्यांना हेच विचारायचं आहे की कालचं जे एन्काउंटर झालं, म्हणजे तुम्ही सगळीजण अक्षय शिंदेचं समर्थन करताय का, किंवा त्याने जो गुन्हा केला होता तेव्हा तर सगळीजण टाहो फोडत होते की त्याला फाशी झालीच पाहिजे. मग आता जर त्याचा जर मृत्यू झालेला आहे तर हा जो न्याय मिळालेला आहे तो सगळ्यांना मान्य नाही आहे का? मृणाल पेंडसेजी, याच्यामध्ये एक आहे की कुणीही त्याच्या मृत्यूबद्दल संवेदना, सहानुभूती वगैरे काहीही व्यक्त करत नाहीये. तो एक नराधम होता. त्याचा मृत्यू होणं ही कुठचीही दुःखाची बाब असू शकत नाही. त्याच्यामुळे न्याय मिळालाय का हा प्रश्न आहे. कारण असं वाटतंय लोकांना की त्याचा मृत्यू होणं हे बऱ्याच प्रकरणांना ज्याला वाचा फुटणार होती ते बंद करण्यात आलेलं आहे. बरीच प्रकरणं जी यामुळे उघड होणार होती ती बंद झालेली आहेत. एखादं ऑनगोईंग जर केस असेल, एखादी क्रिमिनल केस जर सुरू असेल न्यायालयामध्ये, त्याची न्यायिक चौकशी होणार असेल आणि त्यातला मुख्य आरोपी त्याचा जर अशा प्रकारे संशयास्पद पद्धतीने मृत्यू होत असेल तर त्याच्याबद्दल आनंद आणि दुःख व्यक्त करण्यापेक्षा संशय जास्त व्यक्त होतो, प्रश्नचिन्ह जास्त व्यक्त होतं की काळबेरं काय आहे. कारण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच वाटा ज्या न्यायाकडे नेणाऱ्या असतात त्या अशा मृत्यूमुळे बंद होत असतात. मृणाल पेंडसे, मला असं वाटतं की काल आपल्या गृहमंत्र्यांनी चौकशीचे जे काल प्रकरण झालं त्याच्याबद्दल चौकशीचे आदेश तर दिलेलेच आहेत. आणि आता मगासपासून जे आपलं संभाषण चालू आहे तर आदर्श विद्या मंदिर ही बदलापूर मधली ही अतिशय जुनी शाळा आहे. म्हणजे तिथे आता यांनी सांगितलं की बरेच काही प्रकार घडतात. मला वाटत नाही तिथे असं काही होत असेल, पण जर समजा काही घडत असेल तर आपलं सरकार, महायुतीचं सरकार हे नक्कीच त्याच्यावरती कारवाई तर करेलच. आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा मला असं वाटतं कोणीच त्याची पाठराखण तर करणार नाही किंवा हे चांगलं झालं असं तर कोणी म्हणणार नाही. तर त्याच्यामुळे अशा ज्या घटना महाराष्ट्रात घडत असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई ही नक्कीच केली जाईल. पण मला सगळ्या महिला विरोधकांना हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही ही घटना घडली तेव्हा तुम्हीच होतात की ज्या म्हणत होतात की न्याय झाला पाहिजे, फाशी झाली पाहिजे. मग काल हे जे एन्काउंटर झालं म्हणजे हा एक प्रकारे न्यायच मिळाला आहे. आणि काल त्यांनी पोलिसांवरती पहिल्यांदा गोळीबार केला आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांना मग गोळी झाडावी लागली. म्हणजे असं यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का की पोलिसांनी तो जेव्हा गोळ्या झाडत होते तेव्हा गप्प बसायला हवं होतं? भेट घेतली. पडद्यासमोरचा एक आरोपी आपल्या समोर आहे, त्याच्यावरचे आरोप समोर आहेत, त्याचा एन्काउंटर झालाय. मात्र पडद्यामागे ज्यांच्याबद्दल
प्रश्न विचारले जात आहेत, जे अजूनही फरार आहेत आणि फरार असताना ते कोर्टामध्ये अंतरिम जामिनासाठी अर्ज करू शकतायत, जे अजूनही 1.5 महिन्यानंतर पोलिसांना सापडले नाहीये, त्यांचं काय हा प्रश्न होतो. त्यामुळे हा न्याय पूर्ण मिळालाय का याबद्दल प्रश्न. जयेशवाणींना काय मुद्दा मांडायचा आहे? जयेशवाणी जी, एक तर चौकशीची मागणी जी आम्ही करतोय सातत्याने ती SITची नाही. म्हणजे माझा बॉल, माझी बॅट, माझा स्टंप, मीच अंपायर असं नाही चालणार. सातत्याने ही मागणी होते. त्यातल्या न्यायालयीन चौकशी हा जो न्यायालयीन शब्द आहे ना, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी हे खूप स्पष्टपणे म्हटलं जात आहे. त्यामुळे चौकशी SIT म्हणजे SIT फॉर्म होणं आणि ज्युडिशियल इन्क्वायरी फॉर्म होणं यात फरक आहे. यांना कधीतरी हे समजून घ्या. आपण सत्ताधारी आहात तर ह्या गोष्टी टेक्निकल बाबी आपण समजल्या पाहिजेत असं माझं मत आहे. ते आपण समजून घ्या. दुसरी गोष्ट, फार चांगलं उदाहरण दिलं वाघमारे मॅडमनी की रामानी नाही का रावणाला मारलं होतं लगेच सीतेला पळवून दिलं तर. पण मॅडम हे सांगायचं विसरून गेल्या की तुलसी रामायणामध्ये आणि वाल्मिकींच्या रामायणामध्ये दोन्हीमध्ये 2 अजून व्यक्तीमध्ये आल्या होत्या. त्यांचं नाव होतं अंगद आणि हनुमान, ज्यांना रामानी पाठवलं होतं रावणाकडे. तू करतोयस ते चूक आहे रे बाबा, ते आता हे अशा पद्धतीने योग्य नाही बरं का, तू माझी बायको सोडून दे, हे तू जे करतोय ते अधर्माचं करतोय. संधी रावणाला सुद्धा रामाने ही दिली होती. आम्ही पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय, अक्षय शिंदे मरा नाका कसा का, त्याला कुणाचाच विरोध नाहीये. मुद्दा अक्षयला मारून वाचवलं कोणाला जात आहे हा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने चार्जशीट विषयी बोललं जात आहे ना मॅडम, कधीतरी माझ्याच कोर्टात आहे, मी त्याच कोर्टात प्रॅक्टिस करतो, चार्जशीट कुठल्या तारखेला दाखल झाली आहे आणि त्या दिवशी वार काय होता ते एकदा चेक करा, म्हणजे आपल्या समोर अनेक गोष्टी उघड होतील. ज्यांना 13 तास ज्या पालकांना बसवून ठेवलं गेलं, ज्यांना 13 तास ज्यांची FIR लिहिली गेली नाही, तिथे काही न बोलता, साधी गोष्ट आहे, त्या वामन म्हात्रेंवरती FIR दाखल करायची म्हटलं तर सगळ्या माध्यमांनी बघितलं, मी आणि सुषमाताई आम्ही 6 तास बसलो होतो. आम्हाला 6 तास बसावे लागले होते फक्त 354 आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायसाठी 6 तास बसावं लागलं होतं. का? ती पत्रकार महिला जी होती ती भगिनी नव्हती, ती सावित्रीची लेक नव्हती, ती जिजाऊची लेक नव्हती. आणि ज्या पद्धतीने 400 घटना मागच्या काही वर्षात नागपूरमध्ये घडल्यात ना, एका वर्षात, त्या 400 घटनांचं आमच्या ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने, त्या 400 घटनांचं उत्तर कोण देणार? हे असं जर तुम्ही एन्काउंटर करून विषय संपवणार असाल तर माझा स्पष्ट आरोप आहे, तुम्ही अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही केला, तुम्ही एका मोठ्या प्रकरणाचा साक्षीदार संपवलाय जो तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो. म्हणून चौकशी व्हायला पाहिजे आणि ती न्यायालयीन व्हायला पाहिजे, ही मागणी आहे. ज्योती वाघमारे, पुन्हा तोच मुद्दा आहे की अक्षय शिंदे कसा का मरेना त्याचं आम्हाला घेणं देणं नाही, मात्र त्याच्या मृत्यूमुळे एका मोठ्या प्रकरणातला साक्षीदार, ज्याच्यामुळे कदाचित अनेक गुन्हे जे पडद्यामागे दिव्याखालच्या अंधारात घडतायत, जे वाचा त्याला फुटू शकली असती, उघड झाले असते, तो संपवण्यात आलेला आहे स्क्रिप्टेड एन्काउंटरमध्ये, असा आरोप आहे. अजिबात सुद्धा नाही. हे सगळे खोटे नाटे आरोप आहे आणि जर असं काही असेल तर चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्याच्यातून बाहेर पडतील. जयेश वाणिज्यांचं खरं तर आश्चर्य वाटतं की अक्षय शिंदे सारख्या नराधमासाठी ते पुन्हा पुन्हा रामायणाची उदाहरणं देत आहेत. मला या ठिकाणी 2 पंक्ती आठवतात. चरित्र जो पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, ये पापियों को हक नहीं की ते ले परीक्षा दे. नाही, मला बोलू द्या पुन्हा पुन्हा मी बोलताना जयेशवाणी मुद्दा पूर्ण करू दे. तुमच्या काउंटरसाठी येते जयेशवाणी, मुद्दा पूर्ण करू दे. जयेशवाणी, त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. मी काउंटरसाठी तुम्हाला वेळ देते. ज्योती वाघमारे, मुद्दा मांडा. माझ्या तोंडात वाक्य टाकू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. आपण काही ज्योती वाघमारे, तुमचा मुद्दा मांडा. मी काउंटरसाठी त्यांना वेगळा वेळ देईन. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला माझा मुद्दा, नम्रताजी मला विनंती आहे, मला तुम्हाला विनंती, मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे. मुद्दामहून प्रत्येक वेळेला जर माझा नामोल्लेख करून नाही मुद्दामहून जर प्रत्येक वेळेला माझा नामोल्लेख करून बोलला जात असेल तर मला आपण बोलू द्या. मी तुम्हाला बोलण्यासाठीच वेळ देते, तुम्ही बोला, मुद्दा मांडा, हेच तर सांगते मी. हो, मग त्यांना तुम्ही त्यावेळेला सांगा, मला मी तुम्हाला ते ऐकतायत, त्यांना आपण वेगळा वेळ देऊया बोलायला. तुम्ही मुद्दा मांडा. रावणाने सुद्धा सीतामाईला कैदेत ठेवल्यानंतर तिच्या नखाला सुद्धा स्पर्श केला नव्हता ताई, आणि म्हणून कदाचित प्रभू श्रीरामानं मग अंगद आणि हनुमान पाठवले असतील. पण हा अक्षय शिंदे हा नराधम होता ना, त्यांनी 2 चिमुरड्यांच्या वरती अत्याचार केले ना, त्या चिमुरड्या मुलींनी तो काठीवाला दादा म्हणून पोलिसांच्या समोर ओळख परेडमध्ये त्याला ओळखलं ना. आणि पुन्हा आपण हे विसरतोय की त्यांनी पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्यावरती हल्ला केला.
मग मला सांगा की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी केलेला गोळीबार तुम्ही पोलिसांनाच कसे गुन्हेगार ठरवताय? पोलिसांचे मुर्दे पडायला पाहिजे होते का? आणि हेच विरोधक कोपरखैरणीच्या प्रकरणामध्ये बोलत नाहीत, हेच विरोधक उरणच्या प्रकरणामध्ये बोलत नाहीत. मग यशस्वी शिंदे ही जिजाऊ सावित्रीची बहीण नव्हती का? अहो कोलकात्यामध्ये जे झालं तिथे बंगालमधल्या त्या बहिणी ह्या आमच्या कोणीच लागत नव्हत्या का? त्याच्यामुळे सोयीस्कर पद्धतीनं तोंड उघडायचं आणि नको त्या विषयावरती हेच विरोधक ताई काही दिवसांच्या पूर्वी भर चौकात फासावर लटकावा म्हणत होते, तेव्हा ह्यांना कायद्याची चौकट आणि संविधान आठवत नाही का? ह्यांनीच 10 तास आंदोलन केलेलं आहे आणि आता मात्र सरडा सुद्धा आत्महत्या करेलो. आता हेच लोक त्या अक्षय शिंदेची बाजू घेऊन पुढे येत आहेत, पण महाराष्ट्राचं जनमानस आनंदी आहे. तुम्ही कमेंट बघा की आज त्या कमेंट्स मध्ये सुद्धा लोकांनी लिहिलेलं आहे, मी म्हणत नाही पण कमेंट्स मध्ये लोकांनी लिहिलंय की जर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या मारल्या असतील तर त्यांचं अभिनंदन, पण जर त्यांनी मुद्दाम एन्काउंटर केला असेल तर त्यांचं डबल अभिनंदन. हे महाराष्ट्राचं जनमानस म्हणतंय, मी म्हणत नाहीये. त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीला मुद्दा तुमचा लक्षात आला. मात्र पुन्हा एकदा सगळे विरोधकही स्पष्ट करतायत की याच्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला ह्याच्याबाबत कुणीही दुःख व्यक्त करत नाहीये. कोण अक्षय शिंदेची बाजू घेते याच्यामध्ये? मला 1 मिनिट द्या नम्रता मॅडम. जयश्वाणी, चौकशीतून सत्य बाहेर येईल ना. कालच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत ना. जयश्वाणी बोला थोडक्यात. अहो तुम्ही एका मंत्र्याला जो एका मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्या मंत्र्याला तुम्ही तिथं बसवलंय सत्तेवरती, त्याच्यावर पहिली कारवाई करा. तुमच्याच पक्षाच्या प्रवक्त्या त्याच्याबद्दल वाटेल ते विधान करत होते, आता त्या पक्षाच्या प्रवक्त्या काय करतायत? एका मुलीची आत्महत्या झालेली आहे कोणामुळे तरी, एका मुलीची आत्महत्या झाली कोणामुळे तरी, त्या मुलीचे एंट्रीमेंट मेसेजेस तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर तुम्ही ते पसरवले, तिच्या घराला प्रचंड त्रास दिला, ती मुलगी मेली त्याच्यामध्ये आणि ज्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असलेला माणूस आजही मंत्रिपदावरती आहे. काय करताय तुम्ही? काय तुम्हाला महिलांबद्दल प्रेम होतंय? काय तुम्हाला महिलांबद्दल प्रेम आहे? आणि तुमच्या आता भाजपच्या प्रवक्ते विचित्र वाद मूग घेऊन शांत बसलेले आहेत. म्हणजे त्या फक्त त्यांचा अजेंडा कोणी कोणावर अत्याचार केले आणि कोणी पक्षाचे कुठल्या पक्षाचा आहे हे बघून त्यांचा अजेंडा आहे का? काय बोलताय तुम्ही? आणि कोण त्या अक्षय शिंदेला पाठीशी घालते? कोणाला त्या अक्षय शिंदे बद्दल प्रेम आलंय? काय बोलताय तुम्ही? ठीक आहे, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? कोणाला वाजवताय तुम्ही? कोणाला पाठीशी घालताय? एकमेकांवर ओव्हरलॅप करून आपण बोलायला लागलो तर त्यामध्ये मूळ मुद्दा आपल्या लक्षात येणार नाही. एकत्र सगळ्यांना बोलायला सुरुवात केली तर मूळ मुद्दा लक्षात येणार नाही. जयश्वाणीचा मुद्दा आहे. मला 1 मिनिट. मी सातत्यानं माझी मांडणी ही करतोय की आपण कसं रामासारखं असलं पाहिजे, आपण कसं रामासारखं वागलं पाहिजे. वाघमारे त्यांनी उदाहरण देताना काय दिलं की आपण कसं रावणासारखं असलं पाहिजे. त्या म्हणतात की बघा रावणाने हात सुद्धा लावला नाही, रावणाची बाजू घेतायत त्या आणि दोष देणार मला. हे कसं चालेल? क्रमांक 1 माझी ना ज्योती वाघमारे आणि जयश्वाणी तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की रामायण आणि महाभारतामधली उदाहरणं देऊन आणि एकमेकांची वाक्य ट्विस्ट करून उदाहरणं आपल्याला इथे नको द्यायला. आता इथे आपल्या डोळ्यासमोर उघड्या डोळ्यासमोर घटना घडलेली आहे, त्या घटनेला धरून बोला. मॅडम मी संपवला मुद्दा. चला ओके, तुमचं मान्य. आता दुसरा मुद्दा, फासावर द्या. अक्षय शिंदेला ही मागणी काल होती, ही आज आहे. आता तो जिवंत नसला तरी उद्याही राहील की असं कृत्य करणाऱ्या कुठल्याही नराधमाला फासावरती लटकवा, कारण की हे राज्यघटना सांगते. एन्काउंटर करा असं जर राज्यघटनेत कुठे लिहिलं असेल तर मी राजकारण आणि वकिली दोन्ही सोडून देईन आयुष्यभरासाठी. तुम्ही सांगाल त्या रेल्वे स्टेशनवरती बसून भीक मागून जगीन, पण मी हे काम करणार नाही जर राज्यघटना हे सांगत असेल तर. मी राज्यघटना पाळा म्हणून सांगतोय. सगळ्यात महत्वाचा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे सांगतायत साधारणतः की क्लीन चिट संजय राठोडांना कोणी दिली होती. मॅडम आपल्या लक्षात असेल, आपण थोडंसं जर बघितलं तर संजय राठोडांचा मंत्रिपदावरनं राजीनामा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला होता. ज्यांनी राजीनामा घेतला ते क्लीन चिट देतील की ज्यांनी मंत्रिपद दिलं ते क्लीन चिट देतील? मी महाराष्ट्राच्या विवेकावरती सोडतो. इथे बसलेल्या लोकांना काय वाटतं ते नाही. आम्ही राजीनामा घेतला ही क्लीन चिट आहे की तुम्ही पुन्हा मंत्री बनवलं ही क्लीन चिट आहे? हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे ना कधीतरी. बर, माझं एवढंच म्हणणं आहे. मुद्दे ठीक आहे. मृणाल पेंडसे नाही मुद्दा मांडायचा होता. मृणाल ताई बोला. केतनजी मी येते आपल्याकडे. मृणाल ताई बोला. मला या सगळ्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की देवानी जो नियतीने जो कालच्या बदलापूरच्या प्रकरणात न्याय दिला तो एकतर विरोधकांना ते म्हणतात तसं पचलेलं नाहीये, कारण त्यांनी जो इतका गोंधळ घातला होता किंवा त्यांनी जो आरडाओरडा केला होता त्यांच्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी कदाचित अनपेक्षित होती. आणि आपण अशा वेळी आपल्या पोलिसांचा, आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्र पोलीस हे नंबर 1 पोलीस आहेत, तर पोलिसांचं मनोधैर्य
वाढवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं मला वाटतं। आणि या गोष्टीला आता वेगळेच काहीतरी कांगोरे देऊन ही लोक जे आरोप बिनबुडाचे आरोप करतायत आणि जर काही चुकीच्या घटना महाराष्ट्रात घडत असतील तर आपलं सरकार, महायुती सरकार आणि गृह खाते अतिशय सक्षम आहे, त्यामुळे या सगळ्यावरती कारवाई नक्की केली जाईल। आणि कालच्या प्रकरणात देखील माननीय देवेंद्रजी चौकशीचे आदेश दिलेलेच आहेत, त्याच्यामुळे आता बोलायला काहीच उरलेलं नाहीये। त्याच्यामुळे बिनबुडाचे आरोप विरोधकांकडे होत आहेत। चौकशीचे आदेश, ती घटना घडली, चौकशीचे आदेश, आता काय त्याचा एन्काउंटर झाला, चौकशीचे आदेश, महाआघाडीचं सरकार होतं, चौकशीचे आदेश दिले जातात। जेव्हा आरोपी कुठे गृहमंत्री जेव्हा 100 करोडच्या लाच प्रकरणात अडकले गेले होते तेव्हा तुम्ही सगळे लोकांनी का आवाज उठवला नाही त्याच्या विरुद्ध, का तुम्ही तेव्हा सगळे बोलला नाही? अहो ताई, सगळ्या माध्यमांनी उठवला, सरकार होतं तेव्हा अशा घटना महाराष्ट्रात घडत होत्या, तेव्हा तुम्ही काय केलं त्याच्यावरती? कुठले 100 करोड कुठून आलं? आपण या प्रकरणातून बाहेर पडण्याची गरज नाहीये। काय बोलताय आपण या प्रकरणातून बाहेर पडायची गरज नाही, कारण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। या क्षणी आपण जो चर्चेला घेतोय, माझ्याकडे वेळ कमी आहे। केतन तिरोडकरांना मगाशी काय मुद्दा मांडायचा? केतनजी, वाटायला लागले या सगळ्यांना आता अक्षय शिंदे समर्थक असं नाव दिलं पाहिजे। कुणीही इथे अक्षय शिंदेचं समर्थन करत नाही, माध्यम करतायत ना सत्ताधारी करतायत ना विरोधक करतायत, अक्षय शिंदेचं कुणीही समर्थन करत नाहीये। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं, अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं म्हणून त्यांना अतिशय दुःख होतंय किंवा तो त्याचा मृत्यू एन्काउंटर बद्दल नाहीये, दुःख आहे त्यामुळे पोलिसांनी केतनजी त्याला तो पोलिसांचा पिस्तूल काढून घेतो, म्हणजे पोलिसांकडे पण ट्रेनिंगची भयंकर गरज आहे आता। म्हणजे बुरखा घातलेला, हातकड्या घातलेला माणसाला आपण पुन्हा आपण त्याच मुद्द्यावरती येऊन थांबतोय, गोल गोल फिरून आपला मुद्दा तिथेच येतोय की या सगळ्यामध्ये एक म्हणतात समर्थन करताय, दुसरे म्हणतात आम्ही समर्थन करत नाही, मात्र न्याय कुठे मिळाला? प्रश्न हाच आहे की न्याय कसा मिळणार आहे? केतन तिरोडकर आपला मुद्दा मांडा। केतन तिरोडकर आपला मुद्दा मांडा। केतन तिरोडकरजी बोला। आपण सगळ्या गोष्टी एका साईडला ठेवून एकच विचारतो, ऑनरेबल उच्च न्यायालयाने जी सुओ मोटो याचिका दाखल केली त्याच्या ऑर्डरमध्ये 3 सप्टेंबरला आलंय की सिनियर पीआय ने त्या मुलीला पॉस्को ऍक्टच्या सेक्शन 24च्या विरुद्ध जाऊन व्हायोलेट करून 10 तास पोलीस स्टेशनला बस। बर हे असे अनेक मुद्दे आहेत जे यामध्ये अनुत्तरित आहेत। प्रश्न एकच राहतो की अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याने कुणाला आनंद वाटतोय, कुणाला दुःख वाटतंय, हा याच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती ज्याच्यावरती इतके गंभीर आरोप होते, ज्याने गंभीर कृत्य केले, त्याचा मृत्यू झालाय अलाहिदा या सगळ्या घटनेपासून, मात्र त्या मृत्यूमुळे जर न्यायाकडे जाणारी वाट कुठे जर बंद होत असेल, संशय व्यक्त केला जात असेल तर आक्षेप तिथे असतो। आक्षेप एन्काउंटर बद्दल नसतो, मात्र आक्षेप त्या एन्काउंटरमुळे जर न्यायापासून ही घटना दूर राहत असेल, पीडिता दूर राहत असेल तर तिथे असतो। या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार। आजचा धुळा इथेच थांबलाय, उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह। पाहत रहा पुढारी न्यूज।